नमस्कार. भाषा विषयाचं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे संभाषण. लहानपणापासून मुलांच्या कानावर अनेक शब्द, स्वर पडत असतात. लहान मुलांना शब्द उच्चारून बघण्याची इच्छा ही नैसर्गिक असते. शाब्दिक माध्यम लक्षात आलं की मुलांचं संभाषण चालू होतं. सुरुवातीला मुलांच्या विश्वातले शब्द वापरून ते संभाषणासाठी पहिलं पाऊल उचलतात आणि तिथपासून मग बडबड गीतं ते एखाद्या विषयावर स्पष्ट बोलता येणं या संपूर्ण प्रवासात ताईची भूमिका महत्त्वाची ठरते. मुलांना बोलतं करायला किंवा संभाषण करण्यासही प्रोत्साहन द्यायला ताईला पण विविध पद्धती आणि भाषा वापरायच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतात. संभाषण करता यावं यासाठी खालील उद्दिष्ट कृतींमधून, खेळांमधून पूर्ण होणं गरजेचं असतं. ही उद्दिष्ट नेमकी कोणती ते बघूयात. स्वरांचा उच्चार करता येणं, स्पष्ट शब्दोच्चार करता येणं, शब्दांचे अर्थ माहीत होऊन त्याचा वाक्यात वापर करता येणं, चित्राचं निरीक्षण करून त्यातल्या प्रसंगांचं वर्णन करता येणं, प्रश्न विचारता येणं, दिलेल्या प्रसंगावर बोलता येणं, कल्पना करून बोलता येणं, शब्दांच्या अर्थामागील गंमत जम्मत समजून त्याचा संभाषणात वापर करता येणं, विनोद समजणं आणि विनोद करताही येणं, आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर इतरांशी संवाद साधून सोडवण्याचा प्रयत्न करणं. भाषेच्या कृती, खेळ जो मुलांसाठी संभाषणाकडे जाण्याचा मार्ग आहे, याची प्रक्रिया आनंददायी असली पाहिजे. वरील उद्दिष्ट साध्य होतील अशा काही कृतींची उदाहरणं आपण आता बघूयात. पहिली कृती आहे चित्रगप्पा किंवा वर्णन करणं. याचा उपयोग कसा होऊ शकतो तर संभाषणातून भाषेचा विकास होण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजा पूर्ण करता येण्यासाठी, भावना प्रकट करता येण्यासाठी, आवश्यक संभाषण कौशल्य मुलांना येण्यासाठी. आपण मुलांना या कृतीतून संभाषणाकडे कसं नेऊ शकतो ते आपण आता बघूयात. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवूयात बरं का. ताईने चित्र हातात घेऊन मुलांना सभोवताली बसवावं. चित्र लहान असल्यास एका वेळी लहान गटात कृती घेतली तर सगळ्या मुलांना सहभागी होता येतं. हे चित्र बघूया. सुरुवातीला चित्र बघून मुलं चित्रात काय काय दिसतंय हे एका शब्दात सांगायचा प्रयत्न करतात. जसं आपल्याला चित्रात दिसतंय पतंग, झोका, फुलपाखरं, झाडं. विशेषणासहित काही वाक्य तयार करता यावीत याकरता सुरुवातीला मुलांना ताईची मदत लागते. म्हणून प्रथम ताईनी वर्णन करून दाखवलं तर वाक्य एकमेकांना कशी जोडली जातात हे कळतं आणि वाक्य जोडण्याचा सरावही होतो. जसं या चित्रातच बघूयात बरं का. ही मोठी बाग आहे, कडक ऊन पडलं आहे आणि भरपूर रंगीबेरंगी फुलपाखरं उडताना दिसतायत. हावभाव करत आणि योग्य शब्दावर जोर देत वर्णन केल्यास भाषेतले बारकावे मुलांच्या लवकर लक्षात राहतात. अशा कृतींसाठी चित्रांची निवड करताना ही चित्र मोठी आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यातले बारकावे मुलं वाचू शकतील, व्यक्त होऊ शकतील. अशी चित्र जमवून आपण त्याचा संग्रह कायमस्वरूपी ठेवू शकतो. चित्रगप्पांप्रमाणेच चित्रांवरून मुलांनी प्रश्न तयार करून विचारणं, चित्रातल्या प्रसंगाप्रमाणे आपल्या अनुभवांचं कथन करण्यास संधी देणं याही कृती संभाषण कौशल्य विकसित करायला मदत करत असतात. संभाषणास प्रोत्साहन मिळेल अशा अजून काही कृतींची उदाहरणं म्हणजे एखाद्या वस्तूचं वर्णन करणं. या कृतीची सुरुवात ती वस्तू कशी दिसते, मग त्याचा रंग, स्पर्श याविषयी गप्पा मारण्यातून होते. ते त्या वस्तूचा वापर, त्याचा आकार कशाशी मिळता जुळताय हे सांगणं, ते त्या वस्तूचा वापर अजून कुठे करता येईल याबद्दल बोलणं. या सगळ्या संभाषणात मुलांना हळूहळू त्या संभाषणापर्यंत पोहोचण्यासाठी ताईची मदत लागत असते. अजून एक कृती बघूयात. ती म्हणजे वेगवेगळे आवाज ओळखणं. आवाजाच्या खेळांमध्ये आवाज डब्यांपासून विविध वाद्य, प्राणी पक्ष्यांचे आवाज, गाड्यांचे आवाज वापरून आपण ही कृती घेऊ शकतो. श्रवण क्षमता वाढली की नवीन शब्द शिकून ते वाक्यात वापरायला मदत होते. गोष्ट खेळायचा सुद्धा खूप फायदा होतो बरं का. गोष्टींचेही वेगळे वेगळे खेळ घेता येतात.
कधी ताईनी गोष्ट अर्धी सांगून ती मुलांना पूर्ण करण्यास सांगितली, किंवा मुलांना गोष्टीला नाव द्यायला सांगितलं, किंवा गोष्ट ऐकून झाल्यावर मुलांना चित्र काढायला दिलं, तर मुलांना त्यांचे विचार मांडायची संधी मिळते आणि कल्पनाशक्ती वापरली जाते. याचा संभाषणातही खूप उपयोग होतो. अशा कृती, संभाषणास संधी देणारे खेळ, सकाळी आल्यावर मुलांशी अनौपचारिक साधला जाणारा संवाद, मुलांमध्ये गप्पा मारायला दिलेली संधी, हे सगळं आपण संभाषणास चालना देणारी जी उद्दिष्ट बघितली ती साध्य होण्यास नक्कीच मदत करतात. आणि भाषेचं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजेच संभाषण विकसित व्हायला मुलांना नक्कीच मदत होते. धन्यवाद.